मित्रांनो, इंद्रधनुष्य हे अर्धवर्तुळाकार असतं हा गैरसमज आजच डोक्यातून काढून टाका। याचं कारण 10वी सायन्सच्या पुस्तकात दडले। मित्रांनो, जेव्हा सूर्य आपल्या पाठीमागे आणि पाऊस पुढे पडत असतो त्यावेळेस ह्या सूर्याची पांढरी किरण ह्या पावसाच्या थेंबामध्ये शिरतात आणि शिरताना पहिल्यांदा त्या सूर्यकिरणांचं रिफ्रॅक्शन होतं। रिफ्रॅक्शन झाल्यानंतर डिस्पर्शन होतं, म्हणजे ते 7 कलर मध्ये डिवाइड होतात। त्यानंतर पुन्हा एकदा इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि पुन्हा सूर्यकिरण त्या थेंबातून बाहेर पडताना रिफ्रॅक्शन होतं। आता ते सूर्यकिरण आपल्या डोळ्याकडे येताना 42 डिग्रीच्या अँगल मध्ये येतात। मित्रांनो, इथंच खरी मजा आहे। हे 42 डिग्री अँगल तयार करण्यासाठी त्या प्रकाशाच्या किरणांना एक शंकूसारखा आकार घ्यावा लागतो आणि ज्याचा बेस हा असतो गोल। पण आपण उभे असतो क्षितिजावरती, त्यामुळं आपल्याला त्या गोलाचा अर्धाच भाग दिसतो। म्हणजे काय तर मित्रांनो, हे इंद्रधनुष्य हे पूर्ण वर्तुळ असतं, ते आपल्याला अर्ध दिसतं, ते फक्त आपल्या पोझिशनमुळे। तुम्ही जर विमानातून बघितलं तर तुम्हाला पूर्ण वर्तुळ असलेलं इंद्रधनुष्य पाहायला मिळेल। चला तर मित्रांनो, अशाच सायंटिफिक फॅक्ट साठी आपल्या प्रशालाच्या YouTube आणि Instagram चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।